नमस्कार मंडळी, खिलार प्रेमी येतगावकर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक आहे 14/5/2026 आणि आज जन्मदिवस आहे संभाजी महाराजांचा. त्यांनासनी वंदन करून आपण मुलाखतीला थोडंसं आपण पुढं वाटचाल देऊया. तर मालक नमस्कार. हां नमस्कार. तुमचं गाव, नाव आणि मोबाईल नंबर थोडा सांगा आणि बैलाची माहिती कोणाकडे भेटली काय ती थोडंसं सांगा. माझं नाव दशरथ शामराव जरळ, केळाचा माळा, आणि गावातलाच असल्यामुळं माहितीचा ही काय प्रश्नच येत नाही. बरं. पहिले येताना आम्ही कलडोनला नेली होती बरं. आणि तिथून मग आता ही आपल्या गावातला बी चालू झालाय बैल म्हणल्यानंतर आम्ही आलो. आता गायचं किती येत आहे? गायचं ही तिसरं येत आहे. आपण बनवलेलं तिसरे येत आहे. हा तिसरं येत आहे. अच्छा. आणि आपला बैल कळडोनचे माळी मामा यांच्यात बैल होता, त्या बैलाची आपली ही पैदास आहे. आता बैल 4 दाते आहे अजून आणि आता आपण गाईला भरलेलं आहे. तर बैलाचं काय तुम्हाला वाटलं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही आमच्या बैलाकडं गाई भरण्यासाठी आलेला? म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कसं की आता बैल चांगला आहे किंवा देखणं आहे, हे आपण परगावाला जायचं आहे त्यापेक्षा इथं आपल्या गावातल्या गावातच आहे ना, आणि चांगल्या प्रतीचं आहे. आणि माझ्या मित्रांसकट मला फोन करून सांगितलं सातारवरून की बाबा ओंकार सूर्यवंशी कोण आहे तर त्यांचा बैल आहे असं असं. अच्छा, म्हणजे सातारा तुमचं मित्र त्यांनी सांगितलं का? हां त्यांनी सांगितलं वरण्याचं. अच्छा, त्यांनी माहिती दिली. त्यांनी माहिती दिली. त्यांचं नाव काय? संभाजी काळभोर. काळभोर. गाव कुठलं त्यांचं? वर्ण. वर्ण. सातारपाशी आहे का? सातारपाशी आहे वर्ण. ठीक आहे. तुला काय वाटतंय थोडीशी माहिती तू सांग. तुझं नाव सांग. ये पुढं. बैल नाही काय करत, ये पुढं. हां ये पुढं. हां थोडी तुझी माहिती सांग. ये पुढं. माझं नाव यशराज देशरेख जरळ. मोठ्यानं बोल. मी येतगावचाच आहे हां. आणि बैल रन्नाला चालू झाला होता. भाऊ आपला जोडीदार चालू झालाय म्हणले की आपण त्याला म्हणलं आपली बी गाय आणायचं आहे बरं का. तो म्हणला कधी बी या. बैल चालू काय आता आलो, बैल लावला बैला. मीटिंग झाली का व्यवस्थित? होय. ठीक आहे मंडळी, तरी नावाट आहे, कॉलेज कुमार आहे, त्यामुळे वाईज बोलायला वाईज दापावतोय, पण गडी झाडसाच आहे. पहिले एक खोंड होत आहे ना, हो. खोंड ऐकलं ते कितीला दिलं खोंड? ते 35,000 रुपये. ते पहिलं दुसरं खोंड होतं ना? नाही पहिलंच कोण पहिलं खोंड कलडोनच्या नाही, ती सिमेंटचं होतं. ते सेमेच होतं. पुन्हा दुसरं सावळ्याच आहे. अच्छा, म्हणजे पहिली जी येत झालेलं ते सेमेजवर होतं. त्यांना कळलं किती दर येतोय किती नाही ते. त्याच्यानंतर पुन्हा माळी मामांच्यात जाऊन ती सावळ्या बैल दाखवून त्याचं एक आत्ता सध्या खोंड आहे. खोंड ती ठेवणार आहे का विकणार आहे? विकणार आहे. आता किती महिन्याचं आहे तरी? 5 महिन्याचं. बरं मंडळी, आता गाईला अजून पेतय ते. हो पेतोय. तर मंडळी खोंड आपण बघितलं नाही अजून. मी घरी गेल्यानंतर त्यांची त्या खोंडाची बाईट घेणार आहे. कोणाला लागणार असेल तर त्या टायमाला मी शूट करून तुम्हाला मी व्हिडिओ पाठवत जाईन. त्याच्या मग तुम्ही मालकासनी संपर्क साधून सावळ्या बैलाचं आहे ते कळडोनच्या माळी मामांच्या त्या बैलाचे पैदास म्हणजे 1 नंबर होते. आणि बैलाची ते पैदास एकदम कानकावळी ही बॉडी टेक्चर मागचं हे आता तुम्ही बघू शकता माझ्या बैलावरच. तर अतिशय सुंदर बैलाची पैदास होते. आणि आपण ती मुलाखत घेतल्यानंतर त्या वासराची आपण टाकणारच आहे. मग तुम्ही त्या मालकांशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.